नमस्कार मंडळी. आज मुलाला गुलाबजाम खाऊ वाटले. घरात तर खवा नव्हता, मग करायचं काय. मात्र घरात ब्रेड होते. मी पटकन लगेच ब्रेड घेतले. ब्रेडच्या 4 स्लाईस घेतल्या. त्याच्या साईडच्या कडा अशा कापून घेतल्या. चारही बाजूच्या कडा लाल कडा असतात त्या कापून घेतल्या. फक्त मधला पांढरा भाग तेवढा ठेवून घेतला. त्या पांढऱ्या भागाचे छोटे छोटे असे काप करून घेतले. तुम्ही ते हातानेही तोडू शकता, तसं काही नाही. आता बाकी मी पण हातानेच तोडले नंतर आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे मिक्सरला गरागरा फिरवून घेतले आणि त्याचा मस्त असा भुसा तयार करून घेतला. अगदी असा मी तुम्हाला दाखवते ना, अगदी तसा. आता हे आपण एका ताटामध्ये ओतून घेतलं. आता हे ओतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर टाकली. मिल्क पावडर ही टाकायचीच बरं का. मी अशी 2 चमचे मिल्क पावडर टाकली. त्यानंतर त्यामध्ये ती मिक्स करून घेतली. सर्व ब्रेडचा भुसा आणि मिल्क पावडर पूर्ण मिक्स करून घेतली. नंतर त्यामध्ये थोडं थोडं करून दूध घालून हे पीठ मळून घेतलं. अगदी अलगद हाताने हे पीठ मळून घ्यायचे आणि थोडं थोडंच दूध त्याच्यामध्ये घालायचे. जर एकदाच आपण दूध घातलं तर हे पातळही होऊ शकतं. त्याच्यामुळे थोडं थोडंच दूध घालून हे हाताने मळून घ्यायचे. मळतानाही अलगद हातानेच मळायचं, जास्त भर द्यायचा नाही. कारण ते अलगद हाताने मळल्यानंतर गुलाबजामुन हे असे सट्ट सॉफ्ट असे होतात. आता त्यामध्ये तूप घातलं. तूप हे साजूक तूप आहे बरं का. आणि हे साजूक तूप आपण घालून त्याच्यामध्ये छान मळून घेतलं. आता आपण ह्याचे छोटे छोटे गुलाबजामुन करून घेऊ. आता गुलाबजामुन पण करताना ते जास्त असे रगडून करायचे नाही. तेही अगदी अलगद हातानेच गोल गोल असे करून घ्यायचे. तुम्ही म्हणताल हे थोडेच कसे झाले. अहो, हे ब्रेडचे गुलाबजामुन आहेत ना, त्याच्यामुळे ते जास्त दिवस ठेवायचे नसतात. त्यामुळे ते फक्त आत्ता खाण्यापुरतेच मी केलेले आहेत. त्याच्यापुरतेच मुलापुरते खाण्याला केलेले आहेत. आता इथं गॅसवर कढई मांडून ठेवली. त्याच्यावर तेल घातले बरं का मी तापायला आणि तेल गरम होईपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर इथं पाक ठेवला आहे बरं का करायला. आता इथं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये हे गुलाबजामुन टाकून तळून घेऊ. आता अशा पद्धतीने हे गुलाबजामुन ह्या तेलामध्ये मी तळून घेतले. पहिला गाणा इथं तयार आहे बरं का तळून. आता इकडं तोपर्यंत आपली इकडं चासणी पण तयार झालेली आहे. आता ही चासणी आपल्याला जास्त करून घ्यायची नाही आहे. आपल्याला फक्त थोडी चिपचिपी अशी चासणी करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या चासणी आता आपली तयार झाली. त्यामध्ये मी आता 2 विलायच्या कुटून टाकल्या. विलायच्यामुळं आपल्या गुलाबजामुनला टेस्ट छान येते बरं का. आता हे गुलाबजामुन आपण चासणीमध्ये घालून घेऊयात. आता गुलाबजामुन चासणीमध्ये घातले मी. त्यानंतर हे गुलाबजामुन आता सर्विंगसाठी काय करायचं, अर्धा तास झाकून ठेवायचे. म्हणजे पाक त्याच्यामध्ये छान मुरतो. अर्ध्या तासानंतर हे एकदम सॉफ्ट आणि मऊ असे होतात आणि खाण्यायोग्य होतात. एकदम छान आणि मस्त. आता आम्ही एका बाउलमध्ये हे गुलाबजामुन काढून घेतले. त्यामध्ये सर्व पाक घातला. अर्ध्या तासानंतर आता हे खाण्यासाठी तयार आहेत आपल्याला गुलाबजामुन. मी तुम्हाला त्यातला एक गुलाबजामुन काढून दाखवते कसा सॉफ्ट झाला आहे ते, एका छोट्या प्लेटीमध्ये घेऊन. आता पाहू शकता तुम्ही हा गुलाबजामुन किती सॉफ्ट आणि मस्त झालेला आहे. आणि त्यामध्ये पाकही एकदम आतपर्यंत मुरलेला आहे. मऊ लसलशीत असे गुलाबजामुन तयार.